तर आजचा डिटॉक्सचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पण मी 7 वाजता उठलो आणि पुदिन्याचा ज्यूस अर्धा लिंबू टाकून मस्त मी गटाक करून पिऊन टाकला. मला पहिल्यांदा वाटलं काहीतरी घाण लागल पण खतरनाक लागल. तर 2 दिवसात सगळ्यात सोपी रेसिपी होती ती सकाळी 10:30 वाजता नारळ पाण्यात सब्जाबी भिजवून प्यायचं. 2 दिवसातलं सगळ्यात चवीचं आणि मला आवडलेलं हे पेय आहे. सरांनी सांगितलेलं जेस्ट मध्ये 2 कांडे आणा म्हणून मी सरळ डायरेक्ट पावडर आणली आणि दुपारी 1:30 वाजता त्यात दालचिनी घालून मस्तपैकी त्याचा चहा करून पिऊन टाकला. पहिला वाटलेलं कडवट लागेल पण गोड आहे. ज्येष्ठ मत असल्यामुळे गोड लागेल. दुपारी 3 वाजता घरात कोण नसलेलं बघून मी आगावपणा केला आणि बीट आणि गाजराचा ज्यूस तयार करून पिला. पण भांडी एवढी पाडलेली आता म्हटलं घरातली शिव्या घालतात त्याच्या अगोदर आपण ज्यूस पिऊन टाकूया. बेस्ट जमलाय आपल्याला. दुसऱ्याच दिवशी या काट्यावर 3 किलोचा फरक दिसायला. ह्यो काटा खराब आहे का माझं कॅल्क्युलेशन कमेंट सेक्शन मध्ये सांगा. संध्याकाळी 7 वाजता शेवटचा ज्यूस आजच्या दिवसातला म्हणजे 5वा ज्यूस घेतला, तो पण पोकळ्याचा. अक्षरशः तोंड कडवट झालेलं पण पिल्यानंतर जबरदस्त वाटलं. नॉट बॅड. लय भारी. आज दुसरा दिवस होता आणि एनर्जी फुल आहे आपल्यात, काय प्रॉब्लेम नाही. पण हे सगळं जे काय आहे दाखवावं लागलो हे सगळं डायटिशियनच्या मार्गदर्शनाच्या खालीच करा. आणि डायजेशनचा प्रॉब्लेम होता बऱ्यापैकी सॉल्व्ह झाला असं वाटायला लागली. तुम्हाला पण ते सॉल्व्ह करायचं असेल तर खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करा. अरे व्हिडिओ अजून संपलेला नाही. उद्याच्या व्हिडिओमध्ये एक इंटरेस्टिंग रेसिपी आहे ज्यासाठी सगळे गावभर फिरत असते उडत्यासाठी. ती रेसिपी आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये पूर्ण मी दाखवणार आहे. तेव्हा माझ्या चॅनलला फॉलो केलं नसेल तर फॉलो करा आणि हा व्हिडिओला लाईक करा, कमेंट टाका हा व्हिडिओ कसा वाटला ते.